नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी आहे गुड ब्रेकिंग न्यूज। कर्मचारी व पेन्शनर्सला फायदा, वेतन श्रेणी एकत्रीकरण प्रस्तावाला मान्यता। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, कर्मचारी व पेन्शनर्सला वेतन श्रेणीचा होणार मोठा फायदा। या संदर्भात तयार प्रस्ताव अंतिम मान्यता प्रदान। चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार, कर्मचारी व पेन्शनधारकांचा पगारही वाढणार। पेन्शनधारक व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी एकत्रित करण्याचा प्रस्ताव। कर्मचाऱ्यांना वेतन लागू करण्याच्या हालचालींना आता अतिशय वेग आला असून वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत। आता यासाठी 70 वर्षाची जुनी पेन्शन योजना आणि रचना बदलून त्या ऐवजी एकत्रित वेतन श्रेणी प्रस्ताव तयार करण्याचे काम पूर्ण केले असून या प्रस्ताव कर्मचारी संघटनेने मांडलेला आहे। जर या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर पदोन्नती आणि पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे। कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत महागाई आणि फिटमेंट फॅक्टर बदल करण्याची तयारी सुरू झाली आहे। यामध्ये 7व्या वेतन आयोगातील सुरुवातीच्या अनुक्रमांक 1 ते 6 श्रेणी एकत्रित करून फक्त नवीन आयोगात 3च श्रेण्या करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे व मांडण्यात आलेला आहे। या प्रस्तावाचा मुख्य फायदा म्हणजे पदोन्नती आणि वेतनात वाढ होणार आहे। नवीन वेतन रचनेमुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि नक्की होणारच। सध्या वेतन श्रेणी क्रमांक 1 पर्यंत पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्याला 15 ते 20 वर्षे कार्यरत असणे आवश्यक असते आणि 4 ते 5 वेळा पदोन्नती म्हणजे प्रमोशन मिळवणे आवश्यक असते आणि वेतन श्रेणीची संख्या कमी झाल्यास कर्मचाऱ्यांची पदोन्नती वेगाने होईल। त्यामुळे केवळच कर्मचाऱ्यांनाच याचा फायदा होणार नाही तर निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन आणि ग्रॅज्युइटी मध्ये सुद्धा वाढ होणार आहे। काळानुसार आर्थिक परिस्थितीशी सांगड घालून महागाई भत्ता वाढवण्याचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे। तर पगार वाढीसाठी 10 वर्षाचा कालावधी आर्थिक परिस्थितीशी सुसंगत नसून त्यामुळे दर 5 वर्षांनी पगार वाढ करण्यासाठी कर्मचारी संघटनेकडून मागणी करण्यात आलेली आहे आणि नवीन आयोग हा दर 5 वर्षांनी सुरू करावा अशी मागणी केलेली आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीतो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।